एसटी आगार बांधकामावर पाणी मारण्यास कसूर, कंत्राटदारांचे दुर्लक्ष, कार्यकारी अभियंता लक्ष देतील का? एसटी आगार बांधकामावर पाणी मारण्यास कसूर होत असून कार्यकारी अभियंता लक्ष देतील का, अशी भावना व्यक्त होत आहे. लोणंद येथे नवीन एसटी आगाराचे बांधकाम सुरू आहे. बाकांवर पाणी मारले जात नाही. बांधकामावर पाणी मारण्यास कसूर केल्यास बांधकाम पक्के होईल का, अशी चर्चा नागरिक आणि प्रवाशांमध्ये होत असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बांधकाम सुरू असताना धूळ नियंत्रणासाठी आवश्यक असलेले पाणी नियमितपणे मारले जात नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून बांधकाम पक्के होत नाही. एसटी आगार हे दररोज शेकडो प्रवाशांची वर्दळ असलेले ठिकाण आहे. मात्र बांधकाम नियमांचे पालन न केल्यामुळे प्रवाशांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ, अस्वस्थता सहन करावी लागते आहे. विशेषतः वृद्ध महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. बांधकाम सुरू असताना बांधकामावर पाणी मारल्यामुळे पक्के होते आणि जास्त काळ टिकते. बांधकामावर पाणी मारणे हे कंत्राटदाराची मूलभूत जबाबदारी असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असून संबंधित कार्यकारी अभियंता यांनी तातडीनं लक्ष घालावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे की एसटी आगार हे सार्वजनिक ठिकाण आहे. येथे नियम मोडले जात असतील तर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. दरम्यान संबंधित बांधकाम कंत्राटदार आणि एसटी प्रशासनाने याबाबत तात्काळ खुलासा करावा आणि बांधकामावर पाणी मारण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होते आहे. अन्यथा कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. या बांधकामाच्या दृष्टिकोनातनं नागरिकांमध्ये एक असं मत आहे की सत्यस्थितीला चाललेलं जे बांधकाम आहे त्या बांधकामावर पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीनं मारण्यात यावा. ते बांधकाम भक्कम व्हावं, सुरक्षित व्हावं. सुसज्ज असं बांधकाम असताना ते एक चांगल्या पद्धतीनं लोणंदच्या वैभवात शोभा वाढवणार आहे. तरी त्या बांधकामाला चांगल्या पद्धतीचा दर्जा देत पाण्याचा वापर चांगला करून पाणी भरपूर कॉलमला मारावं. पायदार एसटीचा कॉन्क्रिटीकरण चांगलं झालेलं आहे, त्यालाही पाण्याचा भरपूर शिडकाव करावा. आणि पाणी हे बांधकामाचा जीव आहे, आत्मा आहे. त्या दृष्टिकोनातनं हे चांगलं बांधकाम, सुशोभित बांधकाम पाण्याविना कुठल्याही दृष्टिकोनातनं कमी राहू नये. म्हणून नागरिकांच्या मनामध्ये एकच खंत आहे की पाणी भरपूर मारून बांधकाम चांगलं सुसज्ज करावं, भक्कम करावं आणि लोणंदच्या वैभवात भर टाकावी. हे बसस्थानक सातारा लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारे.